उपवन येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटावरती होणाऱ्या संगीतमय फाउंटन शोमध्ये केवळ मराठी गाणी व अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासावर आधारित दृकश्राव्य सादरीकरण करण्याची विनंती तसेच येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा निर्माण करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आलेली आहे। ठाणे शहरातील उपवन तलाव परिसरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट हा नागरिकांसाठी एक महत्त्वाचा पर्यटन आणि सांस्कृतिक केंद्रबिंदू बनला आहे। दररोज या ठिकाणी संगीतमय फाउंडेशन शो सादर केला जातो। हा शो पाहण्याकरिता हजारो ठाणेकर या ठिकाणी पर्यटक येत असतात। या ठिकाणी सध्या हिंदी भाषेतील गाणी व इतर अनावश्यक दृकश्राव्य साहित्य सादर केले जाते। त्याचबरोबर या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव या घाटावर देण्यात आलेलं आहे। मात्र त्याचबरोबर त्यांच्या कार्याची माहिती देणारे फलक किंवा त्यांचं स्मारक या परिसरामध्ये नाहीये। त्यामुळे हे स्मारक अथवा त्यांचे माहितीपट येथे उभारावे अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आलेली आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी, ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे, ठाणे शहर युवा आघाडी निखिल शशीधारण यांची उपस्थिती लाभली। येथील विसर्जन घाटावरती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा निर्माण करण्याची मागणी या ठिकाणी या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आलेली आहे। अन्यथा या ठिकाणी लावण्यात आलेले राजकीय नेत्यांचे फोटो आम्ही उखडून टाकू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे। 5 महिन्यापासून मी मागणी करत होतो की अहिल्याबाई होळकर ही घाट आता इथे स्थापना आहे। चांगलं घाट आहे, त्याला लोकांसाठी एक नाव, लोकांसाठी एक घाट झालं, सगळं काय झालं चांगलं आहे। पण अहिल्याबाई नाव दिले तो फोटो कुठे? तुम्ही फोटो बघायला गेले तर 2 नेत्यांचे फोटो, यांना कोण विचारतंय? त्या नेत्यांना एक अहिल्याबाई होळकर पेक्षा मोठी आहेत का? आणि ऑलरेडी 24/3/2025 पासून आम्ही मागणी करत होतो, आमचं सहकारी ऋषिकेश तायडे, आणि ते मागणी करून आम्हाला त्याचं राजकारण खरं करायची इच्छा नव्हती। आमची इच्छा होती महानगरपालिकेने प्रामाणिकपणे कायदेप्रमाणे याचा फोटो लावा आणि हा फोटो हटवून ना फोटो लावा। तर त्यांना वेळ का लागला कळलं। आज 300 वर्ष होऊन आज झाली तरी सुद्धा महानगरपालिका असू द्या या कुठल्याही त्यांना कोणाला जाग आली नाही। आणि एवढा मोठा घात असताना सगळं काय आमची तर खरी मनाची इच्छा होती की अहिल्याबाई होळकरांचा मोठा इतिहास आहे या देशाला। त्यांनी मंदिरं बांधली, मोगलांनी आश्रम हे सगळं काही करून त्यांनी मंदिर उभं केलं, त्यांनी एक राज्य केलं, राज्यकर्ता कशा होत्या त्यांनी एक इतिहास दाखवलेला आहे। हा सगळा एवढा मोठा इतिहास अहिल्याबाई होळकरांचा असून सुद्धा अशा इतिहास आहे कुठे? खरं या दोन व्यक्तींना का तेवढा समज नाही मला कळत नाही। या 2 व्यक्तींना की तुम्ही खरं हा इतिहास दाखवला पाहिजे, हा फोटो लावला पाहिजे। आज मला सांगा त्या फोटो तुम्ही त्यांच्याकडे मोठे आहेत का? मला परत प्रश्न तोच पडला था। खरं आज आणि आज महानगरपालिकेने मोठ्या मनाने आज ते फोटो काढून आज अहिल्याबाई देवीचा फोटो लावला। आज त्यांची जयंती पण महानगरपालिकेला विसर पडलेला आहे। आज धनगर प्रतिष्ठानचा मी मनापासून आभार मानतो आपल्या माध्यमातून, त्यांनी येऊन या जयंती केल्या, आज आम्हाला इकडे येऊन आम्ही पण जयंतीच्या पूजा केल्या फोटोची। फक्त आमची मागणी एवढीच आहे, हे 2 फोटो हटवून तिथे अहिल्याबाई होळकरांचा भार आणि अहिल्याबाई होळकरांचा फोटो लागला पाहिजे, हीच आमची मागणी आहे। बाकी आमच्या कुठल्या मागण्या नाही। आणि आजपर्यंत जो घाट आहे त्यांच्या नावाने मला तिकडे त्यांचा इतिहास दाखवा, तर इकडच्या आजूबाजूच्या लोकांना तो इतिहास कळेल नेमका त्या कोण होत्या आणि काय आहे। म्हणजे आमची शेतकरी कामगार पक्षाची आमची ही अगदी 2 महिन्यापूर्वी महानगरपालिकेने पत्र दिलं होतं की जे आतमध्ये जे म्युझिकल फाउंटन आहे तिथे तुम्ही महापुरुषांचे गाणे किंवा अहिल्यादेवींच्या बद्दलचं काही जे आपले गीतं असतात समजा ते तुम्ही इथे सादर करा। पण जे इथे अधिकारी बसले त्यांना बॉलिवूडच्या गाण्यांशिवाय इतर गाणे मला असं वाटत नाही कुठे दिसतात। ते 2 महिन्यापासून आम्ही आज पाठपुरावा करतोय। आज तुम्ही बघू शकतात आम्ही मार्च महिन्यामध्ये हे पत्र त्यांना दिलेलं आहे। तरी पण त्यांना वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा करून पण त्यांना फक्त त्यांचं मनोरंजन फक्त कसं होईल, बाकीचं त्यांना कशाबद्दल काय पडलेलं नाही। मराठी भाषेचं आज महाराष्ट्रात मराठी भाषा ही त्यांना हे माहिती आहे की बाबा, तरी पण त्यांना या मराठीच्या याच्याबद्दल काही पडलेलं नाही। याचं आम्हाला खंत वाटतं की 2 महिन्यापासून पाठपुरावा करून पण हे जर करत नाही तर मला असं वाटतंय त्यांना काही या मराठी भाषेबद्दल आणि मराठी माणसाबद्दल काही पडलेलं नाही। फक्त नावापुरतं या घाटाला महाराणी अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलंय, फक्त राजकारण करायसाठी नाव दिले। बाकी त्यांच्या मनामध्ये काही त्यांच्याबद्दल आदर नाही। तुम्ही बघू शकता आतमध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांचं कसलं त्यांनी इतिहास लावलेला नाही। लोकांना कसं कळेल? आज तुम्ही बघू शकतात की उपवन इथे जो इतकं सुंदर जो घाट बनवलेला आहे, पण तिथे कसल्या प्रकारचं काही हे त्यांनी केलेलं नाही, याची आम्हाला खंत आहे। मग आम्हाला हा फोटो कायद्याप्रमाणे उठवायला लागेल। आणि मी एवढंच आपल्या माध्यमात सांगतो, हे मोठे नाहीये,
हे कोणी नाही आहेत अहिल्याबाई होळकर समोर. अहिल्याबाई होळकरांचा मोठा इतिहास मला परत सांगतो. एक ब्रिटिशांनी पण त्यांना एक पदवी दिलेली फेलोशिप क्वीन म्हणून. म्हणजे अशा पदवी दिलेलं म्हणजे एक ब्रिटिशांनी दिलेली पदवी आहे. म्हणजे तुम्हाला कोणी पदवी दिली? शिवसेनेवाल्याने त्यांना एक पदवी दिली गद्दार. पण आज तुम्ही इतिहास संपवतायत. मला एवढं सांगायचं अहिल्याबाई होळकरांचा आमच्या महाराणीचा इतिहास दुसरं कोणी संपवायला येत नाहीये. हे दोघं एकनाथजी शिंदे साहेब आणि सरनाईक साहेब हे दोघं आमचा इतिहास संपवत आहेत. जर तुम्ही खरोखर आताही तुमच्याकडे वेळ आले तर तुम्ही मोठ्या मनाने या पुढे लोक ते फोटो काढा आणि तिथे फोटो लावा आणि आतमध्ये अहिल्याबाई होळकरांचा इतिहास लोकांना दाखवून द्या काय आहे तो.